नमस्कार मित्रमंडळी, मी दीपा गवे स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या छोट्याशा यूट्यूब चॅनलवरती। तर मंडळी, आज आपण मस्त अशी पालकची भजी बनवणार आहोत आणि पालकची भजी आज थोड्या वेगळ्या पद्धतीने बनवूयात। अख्ख्या पालकच्या पानाने मस्त अशी भजी बनवणार आहोत आपण। तर आता सर्वात पहिल्यांदा मी काय केले, पालक जे आहेत ते मोठे मोठे जी पानं असतात ना पालकची, ती साईडला काढून घेतले आणि स्वच्छ पाण्यामध्ये 2 वेळा भाजी धुतले आणि त्यानंतर मग एक एक पान जे आहे चांगलं सुकवून घेतलं कपड्याने, म्हणजे पाणी त्यामधलं सगळं काढून घेतलं। आणि त्यानंतर मग काय केले की एका बाउलमध्ये 2 चमचे इतकं बेसनाचं पीठ घातलं, 1 चमचा इतकं तांदळाचं पीठ घातलं आणि त्यानंतर मग हातावरती थोडासा अर्धा चमचा इतका ओवा घेतला आणि चांगला त्याला क्रश करून या पिठामध्ये घातले। तर आता काय करायचं, यामध्ये थोडे मसाले घालायचे। तर मसाल्यांमध्ये सर्वात पहिल्यांदा मी घातले धनेपूड 1 चमचा, चिमूटभर हळद आणि अगदी पाव चमचा इतकं चाट मसाला, अगदी चटपटीत छान टेस्ट येतं। आणि त्यानंतर मग लाल मिरची पूड 1 चमचा आणि कांदा लसूण मसाला असेल तर तुम्ही तो सुद्धा अर्धा चमचा घालू शकता, नसेल तर काही हरकत नाही, लाल मिरची पूड तितकंच घाला। आणि त्यानंतर मग चवीपुरतं मीठ घातले आणि मस्त हे पीठ जे आहे चांगले मसाल्यांमध्ये मिक्स करून घेतले। तर आता काय करायचं, यामध्ये थोडं थोडं पाणी घालत याचं मस्त असं बॅटर तयार करून घ्यायचं। तर आता पाणी जे आहे एकदमच नका घालू, थोडं थोडं करत पाणी घाला। अगदी पातळही आम्हाला हे बॅटर नको आहे पीठ, आणि जास्त घट्टही पीठ नसलं पाहिजे। तर आता तुम्हाला कन्सिस्टन्सी कशी हवी ती मी तुम्हाला दाखवेनच। तर जसं आपण कोणत्याही भजीसाठी बनवतो पीठ, तशाप्रमाणेच हे बॅटरसुद्धा बनवायचं। तर तिकडे तुम्ही बघत आहात अशा पद्धतीने आता आपलं पीठ जे आहे बेसनाचं ते तयार झालेलं आहे। तर चला आता काय करायचं, मस्त असं तेल गरम करायचं आणि तेल थोडं कडकडीतच गरम करा। तर आता कडकडीत तेलामध्ये भजी छान फुलतात सुद्धा आणि मस्त तळलीसुद्धा जातात। तर आता काय करायचं, एक एक पान घ्यायचं आणि अशा प्रकारे पिठामध्ये डिप करायचं, बुडवायचं आणि त्यानंतर मग तेलामध्ये घालायचं। तर एका टाईमला तुम्ही 2-3 पानं घालू शकता। तर आता मी इकडे 2-3 पानं घालत आहे। आणि कसं आहे माहिती आहे का, पालक भजी करायची अजून वेगवेगळ्या खूप साऱ्या पद्धती आहेत, त्यामधली ही एक साधी सोपी पद्धत आज आपण इकडे वापरलेली आहे। तुम्ही हवं असल्यास पालकचे बारीक बारीक तुकडे करून जे कांदा वगैरे घालून करतात भजी, तशीसुद्धा करू शकता। पण मी सांगते की एकदा कधीतरी अशा पद्धतीने भजी करून बघा, आवडतील तुम्हाला। आणि इकडे बघतच आहात तुम्ही, मस्त पालकची भजी आपली टम्म फुगलेली आहेत। आता काय करायचं, याला आपण गॅसचं फ्लेम मोठं करून अगदी 3 ते 4 मिनटं याला मस्त असं तळून घ्यायचं आणि त्यानंतर मग याला साईडला काढायचं एका प्लेटमध्ये, ऑइल ऑब्झर्व पेपरमध्ये। तर चला मग आता अशाच पद्धतीने मी बाकीचे सुद्धा पालक भजी जे आहेत ते चांगले तळून घेते आणि अगदी हे मासोळीसारखे दिसतात तळल्यानंतर आणि खायला तरी खूपच छान लागतात। तर आता तुम्ही हवं असल्यास यामध्ये थोडंसं जिरंपूडसुद्धा घालू शकता आणि जिरंपूड घातल्याने जे भजींना जे आहे चव छान येते। तर आता काय करायचं, मस्त असं याला तळून घ्यायचं मोठ्या गॅसच्या फ्लेमवरती आणि चहा बनवायची आणि गरम गरम चहासोबत मस्त भजी एन्जॉय करायची। तर तुम्ही बघत आहात अगदी मासोळीसारखे आपले इकडे भजी तयार झालेल्या आहेत। तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा आणि रेसिपी आवडली की तिघांना नक्कीच शेअर करा, त्या तिघांना सांगा अजून तिघांना शेअर करायला। आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन आहात तर सबस्क्राईब करायला मात्र विसरूच नका। तर अशा चमचमीत रेसिपी बघण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की विजिट करा। तर आता भेटू आपण पुन्हा अशाच एका नवीन चटपटीत रेसिपीसोबत। तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा।